ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आउटर जॉईन स्टार्ट केलं होतं, ज्यामध्ये आपण लेफ्ट आउटर जॉईन कशाप्रकारे वर्क केलं जातं, राईट आउटर जॉईन कशाप्रकारे वर्क केलं जातं हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फुल आउटर जॉईन कशाप्रकारे यूज केला जातो. ओके, सो या ठिकाणी आपण स्टार्ट करूया फुल आउटर जॉईन. फुल आउटर जॉईन जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जर लेफ्ट आउटर जॉईन असेल तर लेफ्ट टेबलमधला सर्व डेटा घेतला जात होता आणि राईट टेबलमध्ये नल व्हॅल्यूज टाकल्या जात होत्या. राईट आउटर जॉईनमध्ये राईटच्या सगळ्या व्हॅल्यूज घेतल्या जात होत्या. त्याच्या रिलेटेड जर काही व्हॅल्यूज लेफ्टमध्ये नसतील तर त्या ठिकाणी नल व्हॅल्यूज टाकल्या जात होत्या. बट फुल आउटर जॉईनमध्ये दोन्ही टेबलच्या व्हॅल्यूज कॉल केल्या जातात, दोन्हीही ऑल ॲडमिशन नंबरच्या व्हॅल्यूज कॉल केल्या जातात आणि या टेबलमध्ये त्या रिलेटेड व्हॅल्यू नसतील किंवा सेकंड टेबलमध्ये रिलेटेड व्हॅल्यू नसतील, फर्स्ट किंवा सेकंड टेबलमध्ये ज्या टेबलमध्ये त्या रिलेटेड व्हॅल्यूज नसतील त्या ठिकाणी नल इंडिकेशन केलं जातं. अगदी सिंपल आहे, लेफ्ट, राईट अँड आउटर. ओके, सो लेट्स स्टार्ट फॉर आउटर जॉईन, फुल आउटर जॉईन. यासाठी पुन्हा आपण MySQLवर जाऊया आणि MySQLवर जाऊन आपण थोडंसं झूम करून घेऊया. या ठिकाणी आपण एंटर देऊया. एंटर. यूज कॉलेज डेटाबेस यूज करूया आणि नेहमीप्रमाणे आपण जे दोन टेबल यूज करतो डेटाबेसचे मध्ये ते आपण प्रिंट करून देऊया. सिलेक्ट स्टार फ्रॉम BCA, दॅट द फर्स्ट टेबल, अँड सिलेक्ट स्टार फ्रॉम फी, दॅट इज द सेकंड टेबल. ओके, फर्स्ट टेबल अँड सेकंड टेबल. याच्यावरच आपण लेफ्ट आउटर जॉईन, राईट आउटर जॉईन असेल, सेल्फ जॉईन असेल, क्रॉस जॉईन असेल, ओके, या सर्व जॉईनच्या क्युरीज आपण याच्यावर रन केल्या होत्या. आपण याच्यावरच आता फुल आउटर जॉईनची क्युरी रन करणार आहोत. ज्या प्रकारे आपण लेफ्ट आउटर जॉईनची क्युरी रन करताना लेफ्ट आउटर जॉईन हा कीवर्ड यूज केला होता, राईट आउटर जॉईन यूज करताना राईट आउटर जॉईन कीवर्ड यूज केला होता, क्रॉस जॉईन करताना क्रॉस जॉईन कीवर्ड यूज केला होता, इनर जॉईन करताना आपण इनर जॉईन कीवर्ड यूज केला होता, त्याच प्रकारे फुल आउटर जॉईनसाठी आपण फुल आउटर जॉईन हा कीवर्ड यूज करू शकत नाही आहे, कारण की आपण सध्या MySQL 5.0 वर्जन वापरतोय. या वर्जनमध्ये फुल आउटर जॉईन ही क्युरी डायरेक्टली रन केली जात नाही. फुल आउटर जॉईन मीन नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ लेफ्ट आउटर जॉईन अँड राईट आउटर जॉईन. यामध्ये लेफ्ट आउटर जॉईन पण असतो आणि राईट आउटर जॉईन पण असतो. सो दोन्हीचंही कॉम्बिनेशन करून ज्यावेळी रिझल्ट सेट तयार केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहोत, फुल आउटर जॉईन म्हणणार आहोत. सो फुल आउटर जॉईन हा कीवर्ड आपल्याला आत्ता घेता येत नसला तरीही याला पर्याय म्हणून आपण पहिल्यांदा लेफ्ट आउटर जॉईनची क्युरी लिहायची आहे आणि युनियन कीवर्ड देऊन आपण राईट आउटर जॉईनची क्युरी लिहायची आहे. ओके, सिंपल आहे. सो लेट्स स्टार्ट फॉर फुल आउटर जॉईन. सो फुल आउटर जॉईनची क्युरी लिहिताना सिलेक्ट BCA मधला आपण काय वापरायचं आहे, पहिल्यांदा ॲडमिशन नंबर, देन BCA मधलं वापरायचं आहे फर्स्ट नेम, त्याचबरोबर BCA मधलं वापरायचं आहे आपण लास्ट नेम. ओके, आणि याबरोबर आपण वापरायचं आहे फी मधला कोर्स. सेकंड टेबल सॉरी, हा सेकंड टेबल आहे, BCA हा फर्स्ट टेबल आहे म्हणजेच लेफ्ट टेबल आहे आणि फी आपला सेकंड टेबल म्हणजे राईट टेबल आहे. ज्या टेबलच्या व्हॅल्यूज तुम्ही फर्स्टली कॉल करता दॅट्स कॉल्ड एज अ लेफ्ट टेबल. ओके, आणि त्याचबरोबर फीमधले आपण काय कॉल करणार आहोत, अमाऊंट पे. ओके, हे दोन्ही रेकॉर्ड्स आपण कॉल केलेले आहेत. फ्रॉम कुठून कॉल करायचं आहे, BCA. ओके, आणि हा BCA आपण लेफ्ट आउटर जॉईन टू कोणाला करायचं आहे, फीला. ओके, ऑन. ओके, हे कोणावर अप्लाय करायचं आहे, ऑन BCA मधला ॲडमिशन नंबर इज इक्वल टू फी मधला ॲडमिशन नंबर. ओके, हे दोन कॉलम मी जसं बोललो होतो तुम्हाला
हे सेमच हवे आहेत. ओके, फक्त एक काम करायचं आहे, इथं सेमिकोलन आपल्याला द्यायचं नाही आहे, कारण की सेमिकोलन दिल्यानंतर आपली ही क्युरी रन केली जाईल. ओके, आपल्याला युनियन कीवर्ड द्यायचा आहे. सो हा सेमिकोलन काढून टाका. नेक्स्ट लाईनला येऊन तुम्ही युनियन कीवर्ड देऊ शकता. या ठिकाणी मी युनियन करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट लाईनला आला तरी चालेल आणि तुम्ही वरची क्युरी, ओके, सिलेक्ट BCA ॲडमिशन नंबर, BCA फर्स्ट नेम, BCA लास्ट नेम, फी कोर्स, फी अमाऊंट फ्रॉम BCA. लेफ्ट आउटर जॉईनच्या ऐवजी फक्त आता आपल्याला इथे यूज काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे राईट आउटर जॉईन. ओके, सो या ठिकाणी आपण लेफ्ट आउटर जॉईन पहिल्यांदा वापरलेला आहे. या ठिकाणी आपण लेफ्ट आउटर जॉईन वापरला, त्यानंतर विदाउट सेमिकोलन देता. ओके, लेफ्टला इथं सेमिकोलन द्यायचं नाही आहे, ॲडमिशन नंबर नंतर. त्यानंतर आपण युनियन कीवर्ड वापरायचा आहे, ज्याने की दोन्ही क्युरी युनियन केल्या जातील. त्याच्या खालीच आहे अशी लेफ्ट जॉईनची क्युरी मी कॉल केलेली आहे आणि लेफ्टच्या तिथं फक्त राईट कीवर्ड दिलेला आहे. अगदी सिंपल चेंज आहे. ओके, या दोन्ही क्युरी ॲट अ टाईम युनियन केल्या जातील, ज्याने आपल्याला फुल आउटर जॉईनला जो रिझल्ट सेट हवा आहे तो प्रिंट केला जाईल. ॲक्च्युली फुल आउटर जॉईन हा कीवर्ड तुम्ही जर पुढचं व्हर्जन वापरलं MySQLचं तर त्या ठिकाणी सुपरली वर्क करेल, पण आपण सध्या थोडंसं ओल्ड व्हर्जन वापरतो आहे, त्यामुळे आपण इथं त्याला पर्याय म्हणून युनियन करून लेफ्ट आउटर जॉईन आणि राईट आउटर जॉईन ॲट अ टाईम रन केलेले आहेत. ओके, नाव एंटर. सो या ठिकाणी पाहू शकता या दोन्हीही टेबलचा डेटा, लेफ्ट टेबलचा डेटा आणि राईट टेबलचा डेटा दोन्हीही मधले रेकॉर्ड्स इथं प्रिंट झालेले आहेत. फक्त लेफ्टमध्ये राईटचा किंवा राईटमध्ये लेफ्टचा कोणताही डेटा नसेल रिलेटेड ॲडमिशन नंबरच्या रिलेटेड, तर त्या ठिकाणी नल इंडिकेशन केलं गेलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता इथे नल आहे, इथे नल आहे आणि इथे नल आहे. सो दॅट आर द कॉम्बिनेशन ऑफ लेफ्ट आउटर जॉईन अँड राईट आउटर जॉईन, दॅट कॉल्ड ॲज अ फुल आउटर जॉईन क्युरी. ओके, सो अशा प्रकारे आपण फुल आउटर जॉईनची क्युरी रन केलेली आहे. लेफ्ट आउटर जॉईन असेल, राईट आउटर जॉईन असेल किंवा फुल आउटर जॉईन असेल, हे तिन्हीही आउटर जॉईनचे प्रकार आहेत. ओके, हे तिन्हीही आउटर जॉईनचे प्रकार आहेत. आणि यानंतर आपण क्रॉस जॉईनही बघितलेलं आहे, त्याच्या आधी सेल्फ जॉईन आणि इनर जॉईन ह्याही क्युरीज आपण रन केलेल्या आहेत. खूप स्टुडंटना हे जॉईन कशाप्रकारे यूज केलं जातं आणि कशाप्रकारे ते एक्झिक्युशन केलं जातं हे थोड्याशा गोष्टी डिफिकल्ट वाटत असतात, क्युरी कशा एक्झिक्यूट करायच्या. बट मी मागचे जे व्हिडिओ आहेत किंवा या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी अगदी सिम्प्लिसिटीनं तुमच्यासमोर एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं 2च टेबल मी शेवटपर्यंत यूज केलेले आहेत, इनर जॉईनपासून फुल आउटर जॉईनपर्यंत हे 2च टेबल मी यूज केलेले आहेत, ज्याने की या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी इझिली समजतील. ओके, आय होप तुम्हाला ह्या जॉईनच्या जेवढ्या क्युरीज रन केलेल्या आहेत त्या व्यवस्थित समजल्या असतील. सो या व्हिडिओमध्ये थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण MySQLची नवीन कन्सेप्ट घेऊन येऊया. थँक्यू सो मच.